काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविती। काय ध्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती। काय ध्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मजैती संभाळीत। काय ध्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा, पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा। पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा, पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा। पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा, पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा। हे पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा, पाण्डुरङ्गाकार प्रथमना बाणा। तुझर चरण संताचिया, तुझर चरण संताचिया, तुझर चरण संता, तुझर चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा ज्ञानो प्रथमना बाणा, तुझर जनाना, तुझर जनाना जनाची। पांडुरंगाकार प्रथमना बाणा, तुझर तुझर जनाना जनाचिया, जनाचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय।
करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ हो तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचरे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर हे ओ दामोदरेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरे ओ दामोदरेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पवनी अदत्रैजनी देवाची मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या कडजोडीतो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में ओ चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना लखन जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना साथ लाना सब परिवार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना साथ लाना सब परिवार पधरो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधरो हरि कीर्तन में विठल विठल काय सांगू
पायी जीव ठेव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. देहूची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय. एवढेच काय तर ज्यांच्या काव्याला पंचमवेद म्हणून मान्यता मिळावी असे काळाच्याही माथ्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन करणारे देहू निवासी साधू, ज्ञानेश प्राणप्रिय, पंढरीश पांडुरंगाचे आवडते आणि लाडके भक्त, सकळ संत कंठभूषण, वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू मानले जाणारे. एवढेच नाही, देवमान्य संत, लोकमान्य संत आणि संतमान्य संत अशी त्रिविध पदवी ज्यांना प्राप्त झाली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका, झालासे कळस, या कळसाचा मुकुटमणी असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांचं महत्व सांगणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकोबाराय म्हणतात, या संतांचं माझ्यावर इतके उपकार आहेत की ते कसं वर्णावं आणि काय वर्णावं हे मला कळत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविती. मला प्रत्येक क्षणोक्षणी, मला प्रत्येक पावली हे संत जागवत असतात. एवढे उपकार संतांनी माझ्यावर करून ठेवलेले आहेत. म्हणून काय द्यावे त्यासी भवे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. त्या संतांना कितीही काही दिलं तरी त्यांच्या उपकारातून आम्ही कृतज्ञ होऊ शकत नाही. इतके उपकार, अगणित उपकार संतांचे आमच्यावर आहेत. ते संत सहज जरी बोलले ना तरी तो हिताचा उपदेश आम्हाला ठरतो. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. फक्त तो ध्यानात घेणं गरजेचं आहे. काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकोबाराय म्हणतात, एवढ्यावरच संत थांबले नाहीत तर तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मजे ती सांभाळीत. जैशी एखादी गाय आपल्या वासराला सोडून अजिबात कुठे जात नाही, ती प्रत्येक क्षणोक्षणी तिचा सांभाळ करत असते, त्या वासरापासून दूर जात नाही, तसं हे संत आहेत. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. त्या गाय कुठेही गेली तर तरी तिचं चित्त, तिचं लक्ष मात्र तिच्या वासराकडेच असतं. तसं हे संत आहेत, ते आमच्यावर निरंतर लक्ष ठेवत असतात. फक्त गरज आहे आम्ही त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघण्याची. विठ्ठल गुरुवारी योगेश महाराज, भरत गणेश महाराज, भैरव गुरुवारी चैतन्येश्वर महाराजांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे व माऊली जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे यथामती यथावकाश तुमच्याकडे अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने मोठे आहात. मी वयानेही लहान आहे आणि ज्ञानानेही लहान आहे. त्यामुळे चुकून एखादा शब्द कोणाच्या जिव्हारी लागेल तर तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा. पहा, आजचे हे कीर्तन सार्वजनिक गणेश जयंती निमित्ताने आहे. पहा, प्रत्येक घरोघरी लोक गणपती बाप्पाला आमंत्रित करतात, त्याला बोलवतात आणि त्याची पूजा करतात. खरं तर या ठिकाणी आध्यात्मिक प्रांतात आता जर एखाद्या वारकऱ्यानं करायचा तो धर्म कुठला तर तो म्हणजे उत्सव करणं. कारण उत्सवाशिवाय भगवंताची भक्ती घडत नाही. 365 दिवस आमच्या देहानं फक्त संसारच घडत असतो. कितीही म्हटलं तरी आम्ही म्हटलं दिंडीला जाऊया, वारीला जाऊया, परंतु पंढरपूरची वारी निघून जाते तरीही आम्हाला जायला मिळत नाही. आळंदीची वारी निघून जाते तरीही आम्हाला जायला मिळत नाही. त्र्यंबकेश्वरची वारी निघून जाते तरीही आम्हाला जायला मिळत नाही. म्हणजे संसार असतो तो 365 दिवस तसाच चालू राहतो. त्यातून आमची सुटका होत नाही आणि या संसारातून कुठेतरी भगवत नामाची जोड मिळावी म्हणून हे सण आणि उत्सव असतात. विठ्ठल एकनाथ महाराज एके ठिकाणी सांगतात की स्वये करावा उत्सव, एकट्याने उत्सव करावा आणि नसेल शक्यता तर सगळ्यांना एकत्रित मिळून महामहोत्सव करावा. कारण या उत्सवाच्या माध्यमातूनच सगळी लोक एकत्र येतात, एकमेकांची विचार देवाणघेवाण होतात आणि याच्यामधूनच आपल्या गावाची प्रगती होत
राहते. म्हणून हे उत्सव करणं फार गरजेचे आहेत. बरं, उत्सवाशिवाय माणसाची प्रगती होत नाही. आध्यात्मिक प्रांतात उत्सव हा शिरोमणी आहे, फक्त तो ओळखणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये वैतागलेली लोक इथे 2 तास येऊन बसतात, तर भगवंत नाचतो हो त्यांच्या चेहऱ्यावर. तो भगवंत नाचतो. काही काही लोक म्हणतात की देव म्हणे कीर्तनात येतो, मग तो दिसत कसा नाही, कधी कुणाला दिसलाच कसा नाही. इतक्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहतो, त्या भगवंताला बघण्याची आस त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. तो भगवंत नाचतोय त्यांच्या चेहऱ्यावर, फक्त ओळखणं गरजेचं आहे. पहा, आपण लग्नाच्या पत्रिकेमध्ये फार उत्साहाने लिहितो श्री गजानन प्रसन्न, लिहितो खरी, पण त्या उत्सवामध्ये काय 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 करतो हे आपल्यालाच माहिती आहे. जिथे गजाननच प्रसन्न नाहीये, याचा चेहरा असा आहे, तर गजानन का तरी कसा काय प्रसन्न होईल. सदैव याचा चेहरा दुःखी, याचा चेहरा पडलेला, याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले, तर याला गजानन तरी कसा काय प्रसन्न होईल. विठ्ठल विठ्ठल